तर कृषी मंत्री असलेल्या कोकाटेंच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। नेमकं काय घडतंय, काय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, जाणून घेऊया। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेचा निकाल 3 दिवसापूर्वी मात्र अद्याप शिक्षेची प्रत मिळाली नाही। सगळ्या नियमांचं पालन करत कोकाटेंबद्दल निर्णय दिला जाईल। विधानसभा अध्यक्षांकडून भूमिका स्पष्ट। एन्फोर्सिंग एजन्सी जी असते त्याची ती एक प्रत विधिमंडळाला पाठवून देते। अजूनही प्रत आलेली नाही। त्या संदर्भात अजूनही नोटिंग माझ्याकडे आलेलं नाहीये। मला कुठच्याही प्रकारची सर्टिफाईड कॉपी कोर्टाकडनं आलेली नाहीये। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आव्हाड यांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र। राहुल गांधी, सुनील केदार यांच्यावर तात्काळ कारवाई। आता कोकाटेंचं निकालपत्र पोहोचायला उशीर कसा होतो, आव्हाड यांचा सवाल। कोर्टानं शिक्षेची कॉपी थेट राहुल नार्वेकर यांच्याकडे द्यावी। कोर्टानं ही तत्परता दाखवणं गरजेचं। उद्धव ठाकरेंची कोकाटेंवरून राहुल नार्वेकर यांच्यावर टीका। कोकाटे मुंडेंचं रक्षण हे भाजपचं हिंदुत्व आहे का, उद्धव ठाकरेंचा सवाल। त्यांची कारकीर्द त्याच्यात पूर्ण झाली तरी सुद्धा तो निकाल लागलेला नाहीये। या बाबतीत निकाल लागलाय तर किमान ती प्रत तरी सन्माननीय नार्वेकरांच्या हाती द्यावी अशी जर का कोणी मागणी केली तर त्याच्यात गैर काय। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळेपर्यंत फिलर भरून काढला जातोय। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा नार्वेकरांवर निशाणा। विधानसभा अध्यक्षांवर दबाव, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल। कोकाटेंच्या बाबतीत नार्वेकर यांच्याकडून इमानदारीची अपेक्षा नाही, राऊतांचा राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल। अध्यक्षांवर दबाव आहे किंवा त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करताय। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बाबतीत आणि आता माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत त्यांच्याकडनं इमानदार निर्णयाची अपेक्षा ठेवणं म्हणजे रेड्याने दूध देण्यासारखं। विधानसभा अध्यक्षांवर दबाव, न्यायाची काय अपेक्षा करणार, या संजय राऊतांच्या आरोपांवर राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर। त्यांच्या या अपेक्षेचा अपेक्षाभंग होऊन न्याय करण्याची भूमिका घेणार, राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया। सभेच्या अध्यक्षांवर दबाव आहे। जेलमध्ये गेलेला माणूस आम्हाला सांगणार, हे सर्व बकवास करणारे लोक आहेत। शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्री स्वतः यात लक्ष घालतायत, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। अजित पवार, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याच्या मानसिकतेत, पण घोडं कुठं पेंड खातंय ते कळत नाही, माजी मंत्री बबनराव घोलप यांचं वक्तव्य।